नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशींना न्याय द्या. वाशिममध्ये मोर्चा काढून सामान्यांची एकमुखी मागणी. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पतंगीप्रमाणे अधिकाऱ्यांनी कापला. नायलॉन मांजावर ना कारवाई ना मोठी जप्ती. सहकार विभाग लोकप्रतिनिधी गाढ झोपेत. सोमवारी बाजार समितीत खरेदी सुरू होणार की नाही प्रश्नच. नागपूर पोलिसांची निष्क्रियता अधोरेखित. त्यात 3 आरोपींसाठी अकोला पोलिसांचे 3 लाखांचे बक्षीस जाहीर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचारचे अपयश अधोरेखित. 11 कोटी गेले परत. MRI मशीन आलीच नाही. आता सविस्तर बातम्या. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी सर्व समाज बांधवांच्या वतीने वाशिम येथे मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचे चिरंजीव यांच्यासह मोठ्या संख्येने सर्वधर्मीय समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. तर दुसरीकडे परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ वाशिम येथील सर्वधर्मीय समाज बांधवांच्या वतीने आज मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा काढून दोन्ही प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय सर्व समाज बांधव या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेले सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी देशमुख हत्याकांडातील हे सर्व गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत. सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. तसेच आता पर्यंत झालेल्या तपासात काय काय झालंय त्याची माहिती देण्याची धनंजय देशमुख यांनी मागणी केली आहे. सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही. सगळ्यांवर हा मोका आणि कुणाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे. पण याच्यातून कराडांचं नाव याच्यात नसल्याची माहिती मिळते. आलं पाहिजे. सगळे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत हे. यांच्यावर पहिले 10-10, 20-20 गुन्हे येतात आणि तोपर्यंत मी थांबणार नाही. मला न्याय पाहिजे. सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. राज्यातील मंत्र्याचा वर्चस्व यांच्यावर दिसतंय असं वाटते तुम्हाला? त्याच्यात काय झालंय तपासात ते तपास आम्ही आज मागवलेला आहे. त्याचं पण स्पष्टीकरण आपण देऊ. आपण त्याच्या तपासात काय झालेलं आहे ते आपल्याला आज संध्याकाळपर्यंत आपण ते तपास मागून घेतलेला आहे. नायलॉन मांजाची वाहतूक, विक्री व वापर जिल्ह्यात पूर्णपणे रोखण्यासाठी व्यापक तपासण्या आणि कडक कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले होते. या आदेशानंतर कुठलीही मोठी कारवाई महापालिका, पोलीस, वन विभागाने केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश हे विभाग मानत नसल्याचे चित्र आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मकर संक्रांतीच्या अनुषंगाने नायलॉन मांजाची अवैध वाहतूक, विक्री आणि वापरावर बंदी आणून विक्रेत्यांवर कारवाई आदी पूर्वतयारीसाठी बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी नायलॉन, सिंथेटिक मांजाबरोबरच ग्लास कोटेड कॉटन थ्रेड मांजा ही घातक असल्याने त्यावर कारवाईचा आदेश दिला होता. नायलॉन विक्री, वापर, वाहतूक पूर्णपणे रोखणे आवश्यक आहे असेही स्पष्ट केले होते. पण महापालिका, नगरपालिका, पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभाग आदी यंत्रणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नायलॉन मांजाची अवैध वाहतूक, विक्री व वापरावर बंदी आणून विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पथक गठीत करण्याचे आदेश दिले होते. त्या पथकाने किती कारवाया केल्यात असा प्रश्न आता विचारला जात आहे. LCBने वेळोवेळी तपासण्या कराव्यात असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले होते. पण अशा प्रकारची कुठलीही मोठी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहण्यासारखे असेल.
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असणाऱ्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार 5 दिवसांपासून बंद असल्याने कोट्यावधीची उलाढाल थांबली आहे. सोमवार मंगळवार तिढा सुटण्याची शक्यता बाजार समितीमधील सूत्रांनी व्यक्त केली आहे. मालवाहक हमालीच्या दरवाढीवरून तोडगा निघालेला नसल्याने बाजार समिती प्रशासनाने व्यवहार बंद ठेवले आहेत. यामध्ये शेतकरी मात्र भरडला जात आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमालांना दर वाढवून हवे आहेत. व्यापारी आणि हमाल यांच्यातील हा वाद आहे, परंतु त्याची झळ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. वादामुळे बाजार समितीतील खरेदी विक्री व्यवहार बंद आहेत. तोडगा निघेपर्यंत शेतमाल विक्रीस आणू नये असे बाजार समिती प्रशासनाने जाहीर केले आहे. कामगार व खरेदीदारांमध्ये तोडगा न निघाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. बाजारात सोयाबीनसह इतर शेतमालाची मोठी आवक सुरू झालेली होती. अशातच बाजार बंद ठेवण्यात आला. हमाली दरवाढीवरून मागेही काम बंद करण्यात आले होते. कामगार आपल्या मागणीवर ठाम असून खरेदीदार वाढीव दराबाबत सकारात्मक नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. या संदर्भात बैठका घेत तोडगा काढण्याचे प्रयत्नही झाले, परंतु अद्याप हा विषय सुटला नसल्याने कोट्यवधींची उलाढाल असलेल्या बाजार समितीच्या यार्डामध्ये शुकशुकाट बघायला मिळत आहे. तिढा लवकर सुटावा याकडे शेतकरी लक्ष ठेवून आहेत. सोमवारी तरी बाजार समिती सुरू होईल का असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला. या प्रकरणात सहकार विभाग झोपलेला आहे काय अशी विचारणा शेतकरी करत आहेत, तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी काय करत आहेत अशी विचारणा होत आहे. नागपूर पोलिसांनी भाजप नेते मिश्रा यांच्यावरील हल्ल्याचे सूत्रधार शोधण्यास दाखविलेली निष्क्रियता पाहता अकोला पोलिसांना 3 लाखांचे बक्षीस जाहीर करत आरोपींचा शोध घ्यावा लागत आहे. भाजप नेत्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात नागपूर पोलीस असंवेदनशील का असा प्रश्न आता विचारला जात आहे. अकोल्यातील व्यावसायिक रामप्रकाश मिश्रा यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ऑगस्ट 2024 मध्ये घडली होती. त्या घटनेत मिश्रा गंभीर जखमी झाले होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 3 फरार आरोपींची माहिती देण्यासाठी 3 लाख रुपयांचे बक्षीस शुक्रवारी रात्री जाहीर केले. फरार 3ही आरोपी नागपूरचे रहिवासी आहेत. मुश्ताक सिमनानी अब्दुल खालिक हफीजी उर्फ सबरी राहणार मोमीनपुरा नागपूर, मोहम्मद शमी उर्फ शमीम अब्दुल अजीज 12 नाल चौक इंदिरानगर नागपूर व मुस्तफा सलाम शेख राहणार प्रीतिदार सोसायटी प्लॉट क्रमांक 5 नारा बस स्टॉप कृष्णानगर जरीपटका नागपूर अशी बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक करण्याची गरज होती. तशी मदत अकोला पोलिसांना करण्यास नागपूर पोलिसांनी नकार दिल्याने अखेर त्यांच्यावर 3 लाखांचे बक्षीस घोषित करावे लागले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने 2 आरोपींना अटक केली होती. प्रकरणाचा अधिक तपास केला असता 3 आरोपी निष्पन्न झाले. सदर आरोपी फरार झाले असून त्यांची माहिती देणाऱ्यांसाठी पोलीस प्रशासनाने बक्षीस जाहीर केले आहे. सायबर भामट्यांनी महापालिकेतील 2 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यातून 5 लाख रुपये लंपास केल्याची घटना उजेडात आली आहे. सुमारे 8 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पीएम किसान योजनेचा मेसेज पाठवून मोबाईल हॅक केल्याचा प्रकार घडल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनपा कर्मचाऱ्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. बनावट ईमेल मेसेजद्वारे पाठविलेल्या लिंकवर क्लिक करताच हक्काचे पैसे बँक खात्यातून क्षणात गायब होत असल्याच्या घटना समोर येतात. असाच एक प्रकार उजेडात आला असून महापालिकेच्या बांधकाम विभागात सेवारत कर्मचारी सुधीर मालटे यांच्या बँक खात्यातून तब्बल 3,97,000 रुपये सायबर भामट्यांनी लंपास केल्याची घटना 8 जानेवारीला रात्री 10 ते 3 या कालावधीत घडली. शैलेंद्र पवार यांनी समय सूचकता दाखवत मनपातील इतर कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घडलेला प्रकार सांगितला. त्यावर सुमारे 6 ते 7 कर्मचाऱ्यांना पीएम किसान योजनेची फसवी लिंक आली असून त्यांचे मोबाईल हॅक झाल्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये उहापोह झाला. प्रकार लक्षात येताच शैलेंद्र पवार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने बँक खाते बंद करून त्यातून पैसे काढून घेण्याची सूचना केली. यामुळे अनेकांची फसगत टाळता आली. OTP नाही, लिंक नाही, तरीही तक्रारकर्ते शैलेंद्र पवार यांना कोणतीही लिंक किंवा OTP शेअर केला नसल्याचे सांगितले. तरीही 5,000 रुपये याप्रमाणे 90,000 लंपास झाले. 6 जानेवारी रोजी पवार यांच्या बँक खात्यातून 1 रुपया काढल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला होता. त्याकडे पवार यांनी केलेले दुर्लक्ष त्यांच्या अंगलट आले. दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांना पीएम किसान योजनेची लिंक आली त्यांचे मोबाईल 3 दिवसांपासून हॅक असल्याची माहिती आहे. मी अकोला महानगरपालिकामध्ये आरोग्यनिषेध कार्यरत आहे. मी सकाळी वार्डामध्ये फिरत असताना
मला असे निदर्शनास आले की 9:40 माझ्या बँक खात्यामधून पैसे डेबिट झालेले आहे. मी मोबाईल उघडून पाहिले असता तर त्याच्यामध्ये 5,000 रुपयाचे पहिले डेबिट झाले. सतत 1-1 मिनिटांनी ते पैसे कापण्यात येत होते. माझ्या लक्षात आले की पैसे कापत आहेत. मी बँकेकडे धाव घेतली. बँक बंद असल्यामुळे मला ना इलाज असतं आपल्या सायबर क्राईम ऑफिसमध्ये जावं लागेल. त्यांनी म्हटलं की आपल्याला बँकेमधून स्टेटमेंट आणावं लागेल. मी तत्काळ इथे आलो आणि येऊन मी स्टेटमेंट घेतलेलं आहे. बँकवाल्यांनी मला स्टेटमेंट दिलं, खातं बंद केलं. त्या दरम्यान त्यांनी 90,000 रुपये माझ्या खात्यामधून डेबिट केलेले आहे. तदनंतर मी क्राईम ब्रँचमध्ये जाऊन माझी तक्रार नोंदवली आहे आणि पूर्ण नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना, माझ्या मित्रांना अशी विनंती आहे की कोणतीही लिंक ओपन करू नये. अशी कोणतीही साईट आली त्याच्यावर हॅक होण्याचा प्रयत्न आहे तरी सर्वांनी दक्षता बाळगावी. तसेच माझ्या मित्रांचे जे मोबाईल हॅक झालेले आहेत त्यांनी आपले मोबाईल तत्काळ बंद करून नवीन नंबर क्लोन करून घ्यावा. हे नागरिकांना, माझ्या कर्मचाऱ्यांना हे नम्र विनंती. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. चौफेर तपास आणि तांत्रिक तपासावर भर देत पोलीस विभागाने अवघ्या 24 तासात 1,15,00,000 रुपयाच्या जबरी चोरीचा गुन्हा उघड करून या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली. तसेच आरोपीकडून 1,02,00,000 रुपये पोलिसांनी हस्तगत केले असून यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. भावेश बाहेती यांनी 9 जानेवारी रोजी बाहेती मार्केटमधील काम करणारे त्यांच्या विश्वासातील विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बैस यांच्याकडे HDFC बँकेचा 1 कोटी रुपयांचा चेक देऊन सदर रक्कम विड्रॉल करून व 15,00,000 रुपये मित्राकडून आणण्यास सांगितले. त्यानुसार विठ्ठल हजारे व ज्ञानेश्वर बैस हे 1,15,00,000 रुपये घेऊन हिंगोली रोडने बाहेती मार्केटकडे जात असताना उड्डाणपुलावर मागून दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात इसमांनी विठ्ठल व ज्ञानेश्वर यास लोखंडी रॉड व हत्याराने मारहाण करून त्यांच्याकडील 1,15,00,000 रुपये असलेली बॅग हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणात तपास केल्यानंतर CCTV फुटेजमध्ये दिसणारे 2 इसम हे आरोपी असल्याची खात्री पटली. त्यावरून तोंडगाव येथील विजय गोटे व संजय गोटे यांना अटक केली आणि त्यांच्याकडून 1,02,00,000 रुपये हस्तगत केले. या घटनेचा तपास लावणाऱ्या पथकाला अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामदास पोकळे यांनी वैयक्तिकरित्या तब्बल 70,000 रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला. जबरी चोरीचा गुन्हा वाशिम सिटी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. त्यामध्ये विठ्ठल APMC याच्यातले 2 कर्मचारी 1,15,00,000 रुपयाची कॅश परत घेऊन जात असताना त्यांच्यावर 2 अज्ञात इसमांनी मागून येऊन हल्ला केला आणि ती बॅग हिसकावून तिथून त्यांनी पळ काढला. याच्यानंतर आम्हाला माहिती मिळाल्या आम्ही सर्व तिथे, मी ॲडिशनल SP लता फड मॅडम, ASP नवदीप अग्रवाल, LCB PI रामकृष्ण महल्ले, वाशिम शहरचे ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर आणि सर्व LCBची टीम, सायबर पोलीस स्टेशन, वाशिम सिटीची टीम सर्वजण तिथे पोहोचले आणि तपासाचे चक्र फिरवायला सुरुवात केली. रात्रभरातून IG सरांनी सुद्धा दिलेल्या टीम्समधून 15 टीम्स तयार करण्यात आल्या. त्यांना विविध प्रकारे विशिष्ट कामगिरी देण्यात आली आणि CCTV फुटेज ॲनालिसिस, कॉल डेटा ॲनालिसिस हे सगळं करून गोपनीय यंत्रणा सतर्क करून आम्हाला विजय गोटे नावाचा एक इसम याच्यामध्ये संशयित वाटला. त्याला ताब्यात घेतले असता त्यांनी त्याची कबुली दिली आणि त्यानंतर त्याच्यासोबत इतरसुद्धा आरोपी असल्याची कबुली दिली. तर सध्या त्यांच्यापैकी अजून एक इसम, त्याचा सख्खा भाऊ विजय गोटे, हा आपल्या ताब्यात आहे आणि यांच्याकडून अद्याप पावेतो 1,02,00,000 रुपयाची रिकव्हरी करण्यात आलेली आहे. अजून पुढील तपास चालू आहे. दोघांनाही, विजय गोटेला वाशिममधूनच अटक करण्यात आलेली आहे, तसेच संजय गोटेला तोंडगाव येथून त्याच्या घरातून अटक करण्यात आलेली आहे. नाही, कुठली प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री नाही आहे. अकोला महानगरपालिका येथे शहरातील नागरिकांना जन्म आणि मृत्यू दाखला दिला जातो, परंतु मागील काही महिन्यांचा आढावा घेतल्यानंतर यासाठी नागरिकांना खूप वेळ रांगेत उभे राहून नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मोठा निर्णय घेत नागरिकांना दिलासा दिला आहे. नागरिकांना होणारा त्रास व गैरसोय लक्षात घेता जन्म आणि मृत्यूचे दाखले तात्काळ देण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशान्वये
कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी 100 दिवसाच्या नियोजनाच्या अनुषंगाने प्रशासनाद्वारा संगणकीकृत केलेल्या जन्म आणि मृत्यू अभिलेखाचे 1 जानेवारी 2016 पासून ते आजपर्यंतचे नोंदणी झालेले जन्म आणि मृत्यूचे दाखले सोमवार 13 जानेवारी पासून क्षेत्रीय स्तरावर अर्थात संबंधित झोन कार्यालयावर देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच 2016 पूर्वीचे जन्म आणि मृत्यूचे दाखले हे मनपा मुख्य कार्यालय येथून भेटणार असून आणि घरी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नोंदणीसाठी मनपा मुख्य कार्यालयातून टोकन देण्यात आलेले आहेत त्यांना त्यांचे दाखले मनपा मुख्य कार्यालय येथे प्राप्त करता येतील। तरी संबंधित नागरिकांनी याची नोंद घेऊन या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा प्रशासनाद्वारा करण्यात आले आहे। केडिया प्लॉट परिसरातील आयकॉन हॉस्पिटलच्या वतीने नववर्षात गावाकडे चला राबविला जात असल्याची माहिती आयकॉन हॉस्पिटलच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। आयकॉन हॉस्पिटलचा दिनांक 15 जानेवारी 25 रोजी 14वा वर्धापन दिन साजरा होत आहे। या पार्श्वभूमीवर हा रचनात्मक उपक्रम साकार करण्यात आला आहे। आयकॉन हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने गावाकडे चला हा उपक्रम राबविला जाणार आहे। आयकॉन हॉस्पिटल मोहिमेअंतर्गत ग्रामीण विभागात तालुका पातळीवर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून तपासणी व रोग निदान सेवा शिबिराद्वारे मोफत उपलब्ध करून देण्याचे योजिले आहे। यामध्ये हृदयविकार तज्ञ, मेंदूरोग तज्ञ, मेंदू शल्यचिकित्सक, किडनी मूत्ररोग तज्ञ, प्लास्टिक सर्जन तथा इतर अनेक विभागांचे तज्ञ डॉक्टर्स या शिबिरामध्ये आपल्या सेवा मोफत देणार आहेत। तसेच बदलत्या काळानुरूप आरोग्य क्षेत्रात नवनवे तंत्रज्ञान आलेले आहे व बऱ्याचशा उपचार पद्धती सुद्धा विकसित झाल्या आहेत। ग्रामीण भागातील डॉक्टर्स करिता ही त्यांना नवीन तंत्रज्ञान व उपचार पद्धतीबद्दल माहिती देण्याकरिता कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन म्हणजे CME पण आयोजित करण्यात येतील। 15 जानेवारी पासून पुढील 10 दिवस 50 गरजू रुग्णांवर केवळ 6,000 रुपयांमध्ये एन्जिओग्राफी करण्यात येईल व आवश्यकता असल्यास सवलतीच्या दरात एन्जिओप्लास्टी करण्यात येणार आहे। गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले। पत्रकार परिषदेत यावेळी आयकॉन हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजेश काटे, उपाध्यक्ष डॉक्टर दीपक मोरे, मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉक्टर रामधन शिंदे समवेत संचालक डॉक्टर जयराज कोरपे, डॉक्टर राहुल देशमुख, डॉक्टर श्रीकांत काळे, डॉक्टर अभिजित अडगावकर, डॉक्टर मयूर अग्रवाल आदी उपस्थित होते। म्हणजे आपण समजा एखाद्या याचा खर्च 15,000 लागतो आणि तो आम्ही फक्त 5,000 करतो, त्यात मेडिसिन इन्क्लूड होतो। आमचं मेडिकल असल्यामुळे आम्ही त्यात मेडिकलचे पैसे हे त्याचे इन्क्लूड करून घेतलेले होते। म्हणजे त्या ऑपरेशन करता लागणारे जे काही साहित्य आहे ते त्या याच्यात 5,000 मध्ये आलेलं होतं। म्हणजे वेगळं त्यांना पैसे हे आणायचं काम नाही, जसं पॅकेज म्हणून दिलं पॅकेज म्हणून जसं म्हणजे आता आम्हाला जर फिजिशियन्स पहिले तर फिजिशियन्स पाहिजे, ते अवेलेबल असले पाहिजे, त्यांची इच्छा पण असली पाहिजे जायची। आणि तर तसं जर काही असलं तर डेफिनेटली आमचा तो उद्देश आहे की बाळापूर सारखे जिथे अजून बाकी ठिकाणी बाळापूर म्हटलं पाचपूर आहे, इकडे अकोट साईडला वगैरे आहे, अकोटला तर आहे फिजिशियन, पण इकडे चोरटा साईडला वगैरे अशा ठिकाणी जिथे फिजिशियन पोहोचू शकत नाहीत आणि जिथे रुग्ण आहेत पण ते आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, अशा ठिकाणी आपण प्रयत्न करतोच आहे, पण आपण बेसिकली डॉक्टर्स मिळाले पाहिजे। आणि इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। ज्या लक्झरी गाड्यांमध्ये बसण्याची सामान्य लोकांची इच्छा असते त्यात गोवंश कोंबून त्याची तस्करी केली जात आहे। जुन्या शहरातील मानव शोरूम जवळ नाकाबंदी करून एका वाहनात निर्दयतेने कोंबून नेण्यात येत असलेले 4 गोवंश स्थानिक गुन्हे शाखेने सोडवले। कत्तलीसाठी त्यांना नेण्यात येत होते। पोलिसांनी पाळत ठेवून कारवाई केली। जिल्ह्यात गोवंश चोरीच्या घटना थांबताना दिसत नाहीत। कत्तल करण्यासाठी पशुधनाची तस्करी सुरू आहे। गोवंश चोरी होत असल्याने शेतकरी आणि पशुपालक चिंताग्रस्त आहेत। याला आळा घालण्यासाठी
पोलीस अधीक्षकांनी गोवंश चोऱ्यांना प्रतिबंध लावण्याचे निर्देश दिले. शुक्रवार 10 जानेवारीच्या रात्री मानव शोरूम जवळ एका वाहनात गोवंश कत्तलीसाठी नेण्यात येत आहे अशी माहिती मिळाली. पोलिसांनी महिंद्र स्कॉर्पिओ वाहन ताब्यात घेतले आणि डाबकी रोड निवासी शेख शकील शेख जलील, खैर मोहम्मद प्लॉट निवासी सय्यद फिरोज सय्यद जहीर, बाळापूरच्या आझमपुरा भागातील सय्यद असिफ सय्यद अनीस तथा मुजावरपुरा पातूर निवासी मोहम्मद सलीम या चौघांना अटक केली. तसेच त्यांना पुढील कारवाईसाठी जुने शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाच्या निष्क्रिय प्रशासनामुळे सुमारे 11 कोटी रुपयांची MRI मशीनचा निधी व्यपगत अर्थात शासकीय तिजोरीत जमा करावे लागले. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील निष्क्रिय अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे. मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग अर्थात MRI मशीनचा वापर स्ट्रोक किंवा कर्करोगासारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांचे निदान आणि उपचार करण्यासाठी आवश्यक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या सोयीसाठी GMCला MRI मशीन खरेदी करण्यासाठी शासकीय तिजोरीतून 2 टप्प्यात 10 कोटी 90 लाख रुपये देण्यात आले. मात्र मशीन खरेदीसाठी नेमलेल्या हाफकिन एजन्सीने सुमारे 8 वर्ष प्रक्रिया पूर्ण न केल्याने हा निधी राज्याच्या तिजोरीत जमा झाला असून त्याचा फटका हजारो रुग्णांना बसलाय. यासाठीचा आवश्यक तो पाठपुरावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्रशासनाने केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची गरज आहे. त्याचबरोबर निष्क्रिय रुग्ण सेवा समिती पण बरखास्त करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 8 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही MRI मशीनची खरेदी होत नसल्याने GMCला MRI मशीनसाठी मिळालेले 10 कोटी 90 लाख रुपये राज्य सरकारच्या तिजोरीत जमा करावे लागले. आता GMCच्या MRI मशीनसाठी प्रक्रिया नव्याने पूर्ण करावी लागणार आहे. यामुळे अकोलेकर रुग्णांचे मोठे नुकसान झाले असून या विषयावर आरोग्य उपसंचालकांनी कारवाई करण्याची गरज आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशींना न्याय द्या. वाशिममध्ये मोर्चा काढून सामान्यांची एकमुखी मागणी. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पतंगीप्रमाणे अधिकाऱ्यांनी कापला. नायलॉन मांजावर ना कारवाई ना मोठी जप्ती. सहकार विभाग लोकप्रतिनिधी गाढ झोपेत. सोमवारी बाजार समितीत खरेदी सुरू होणार की नाही प्रश्नच. नागपूर पोलिसांची निष्क्रियता अधोरेखित. त्यात 3 आरोपींसाठी अकोला पोलिसांचे 3 लाखांचे बक्षीस जाहीर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचारचे अपयश अधोरेखित. 11 कोटी गेले परत. MRI मशीन आलीच नाही. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.